चला तर मित्रांनो, आज आपण पुढे जाऊयात. कालपासून आज आपण पुढे जाऊयात. आयुष्यात आपण पुढे जाऊयात. ठीक आहे ना. सो बाळांनो लक्ष द्या. आपण आता कंजंक्शन हे एक लॉजिकल कनेक्टिव्ह शिकवत होतो. मी शिकवत होतो आणि तुम्ही शिकत होता, राईट. तर आता आपण याच्या पुढे त्याचा ट्रूथ टेबल पाहिल्यानंतर एक काहीतरी मी तुम्हाला एक लॉजिकल गोष्ट सांगणार आहे. आता काय होतं माहिती का, की आता आपल्याला प्रत्येक गोष्टीचे ट्रूथ टेबल ज्यावेळेस आपण बघू, तर त्यावेळेस एवढे सगळे ट्रूथ टेबल आपल्या लक्षात ठेवणं इम्पॉसिबल गोष्ट आहे. सो बाळांनो, माझं म्हणणं असं आहे की त्याच्या जागी आपण काहीतरी लॉजिक पुट केलं त्या ट्रूथ टेबलमध्ये, तर ती किती मस्त गोष्ट होईल. बाळांनो, हेच लॉजिक आपण पुट करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला सांगणार आहे की कंजंक्शनचा एक डोकं कसं लावायचं, लॉजिकली कसं लक्षात ठेवायचं. म्हणजे आता तुम्हाला पेपरमध्ये गेल्यावर की डायरेक्टली असं नाही करावं लागणार की बाबा हा ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स हे बनवा, परत त्याच्यानंतर मी जे तुम्हाला बनवून दाखवलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, तसं करण्यापेक्षा मी तुम्हाला एक शॉर्टकट दाखवणार आहे. एक शॉर्टकट, एक गोष्ट अशी सांगणार आहे की ज्याने हे कंजंक्शनचे कोणते पण क्वेश्चन्स आले की त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला, ट्रूथ टेबल तुम्हाला कसाही कधीही कुठेही लगेचच काढता येईल. ठीक आहे, लगेचच काढता येईल आणि लगेचच अंडरस्टँड होईल. सर काय असं सांगणार आहात तुम्ही? बाळांनो लक्ष द्या. कंजंक्शन, कंजंक्शन म्हणजे काय असतं? अँड असतं. ठीक आहे, लक्षात घ्या. मॅथमॅटिक्स मध्ये अँड ही गोष्ट बऱ्याच ठिकाणी अँडला आपण मल्टिप्लाय समजतो. तुम्ही मला सर काय बोलताय? येस बाळांनो, तुम्ही परम्युटेशन कॉम्बिनेशन हा चॅप्टर जर पाहिला असेल पास्ट मध्ये तुमच्या, तर त्यावेळेस तुम्हाला कळेल, ठीक आहे ना, की अँड या शब्दाला आपण अधोरेखित काय करतो. तर अँड म्हणजे मल्टिप्लाय असतं. ठीक आहे, आता ज्या लोकांना माहित नाही त्यांनी असं लक्षात ठेवू शकता, अँड हे बेसिकली काय आपण पकडणार, याला मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, सिंपल गोष्ट मी सांगितली. अँड ला आपण काय पुट करणार? मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, चला आता बाळांनो एक लक्ष घ्या की टी जो असतो ना त्याला आपण 1 पुट करतो. काय पुट करतो? टी ला 1 पुट करतो, राईट. आणि जो फॉल्स असतो ना बाळांनो, फॉल्स, त्याला आपण 0 पुट करतो. काय पुट करतो बाळांनो? फॉल्सला 0 पुट करतो, राईट. तर आता टी ला 1, एफ ला 0. जर मग मी आता टी आणि एफ या गोष्टीला पकडलं, म्हणजे समजा फर्स्ट स्टेटमेंट आपण कंपाऊंड स्टेटमेंट बघतो. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय की एक पेक्षा जास्त स्टेटमेंट्स असतात आणि त्या स्टेटमेंट्सला कनेक्ट केलेलं असतं लॉजिकल कनेक्टिव्हजने. 2 मिनिटात, 2 सेकंदात, 1 सेकंदात, काय बोललो मी? 2 मिनिटात, 2 सेकंदात, 1 सेकंदात. बाळांनो हे सगळं रिवाइज केलेलं आहे तुम्ही, की कंपाऊंड स्टेटमेंट हे 2 स्टेटमेंटला कनेक्ट केले जातात. 2 स्टेटमेंटला कनेक्ट केले जातात. 2 कनेक्ट, 2 कनेक्ट, 2 कनेक्ट, 2 कनेक्ट. ठीक आहे ना. त्या कनेक्ट करताना, त्या 2 स्टेटमेंटला कनेक्ट करताना बाळांनो मध्ये जे कनेक्टिव्ह असतात ते आपण आता बघतोय. त्यातलं पहिलं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे कंजंक्शन. या कंजंक्शनला अँड म्हटलं जातं आणि हे अँड ला आपण आता मल्टिप्लाय पुट करून जादू बघणार आहे की आपल्याला ट्रूथ टेबल लक्षात ठेवायची गरजच पडणार नाही. आपलं आन्सर झटक्यात येईल. ठीक आहे, लक्षात घ्या. आता टी ला जर आपण 1 पुट केलं, एफ ला 0 पुट केलं. ओके, टी ला 1, एफ ला 0. तर मला सांगा, पहिलं स्टेटमेंट समजा टी असेल म्हणजे ट्रूथ असेल, त्याची ट्रूथ व्हॅल्यू, आणि दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल आणि मध्ये अँड असेल. ठीक आहे, टी अँड एफ. आता याला आपण मल्टिप्लाय पुट करणार. 1 मल्टिप्लाइड बाय 0, 1 मल्टिप्लाइड बाय 0 काय होतं? 0. 1 मल्टिप्लाइड बाय 0, 0. 0 म्हणजे काय? 0 म्हणजे ओहो, फॉल्स. सो याचा आन्सर काय येणार? फॉल्स. ठीक आहे सर, अजून एकदा ट्राय करा. दुसरं कोणतं तरी कॉम्बिनेशन करून आम्हाला दाखवा. चला लवकर बघा. टडंग टन टटंग, टन 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 टटंग, टू डू डू. आता बघा, याच्यामध्ये ना बाळांनो, जर मी समजा टी घेतलं, ठीक आहे, टी आहे, पहिलं स्टेटमेंट टी आहे म्हणजे ट्रूथ आहे. दुसरं अँड करून मी परत टी घेतलं. आता आपलं लॉजिक लावूया. सर हे आय दिसतंय, आय नाहीये बाळांनो, ते टी आहे. ठीक आहे ना. सो आता टी ला जर मी 1 पकडलं, 1 मल्टिप्लाइड बाय 1 काय होणार आन्सर? 1. आणि 1 आपण कशाला पुट करतो? 1 म्हणजेच काय?
रिश्ता वही सोच नहीं वन ही है हमारा ट्री टी 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 टी. ओके सर, अजून एक एक्झाम्पल घेऊन आम्हाला बरोबर तेच येते का बघून द्या की बाबा जे तुम्ही टेबल बनवताय त्याला हे लॉजिक सगळ्यालाच ऍप्लिकेबल होते का बघूया आपण. सगळ्यालाच. पहिल्यांदा आपण काय करू, मग पूर्ण टेबल बनवूया डोळ्यासमोर परत एकदा, रिवाइज पण होईल. 2 सेकंद लागतात बाळांनो, 2 सेकंद. ठीक आहे ना. चला टेबल बघूया आपण. चला माझ्यासोबत तुम्ही टेबल बनवा. पहिल्यांदा आपण जो टेबल बनवणार तो टेक्स्ट बुक मधला जसाच्या तसा टेबल बनवूया. ठीक आहे, मी तुम्हाला त्याचं लॉजिक पण सांगितलंय. काय करायचंय, टी टी फॉल्स फॉल्स. ठीक आहे. आता हा जो शॉर्टकट मी तुम्हाला देतोय की टी ला 1 पकडा, एफ ला 0 पकडा, हा सर फक्त कंजंक्शन मध्ये वापरायचा का बाळांनो, हे आपण पुढे पण वापरणार आहे. त्याच्यामुळे काय होईल माहिती का, की तुम्हाला डोक्यामध्ये ना थोड्याशाच गोष्टी ठेवाव्या लागतील आणि हे टेबल बिबल एवढा सगळा पसारा डोक्यात ठेवायची गरज नाही. आणि हे लॉजिक त्याला बरोबर अप्लाय होतं. तुम्ही आता पुढे डिसजंक्शन शिकाल त्याच्यामध्ये पण हेच लॉजिक आपण लावणार आहे. ठीक आहे ना. मी तुम्हाला बरोबर आता गाईड करतो, तुम्ही फक्त लक्ष द्या. ठीक आहे. आता इकडे बघा, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करत होतो की पी अँड क्यू, याला पी समजलं, याला क्यू समजलं, आणि पी अँड क्यू ला आता त्याची व्हॅल्यू आपण काढत होतो. तर ती मी तुम्हाला काल दिली होती की बाबा ट्रू ट्रू काय असतात बाळांनो, ट्रू असतो. ट्रू फॉल्स काय असतो, फॉल्स असतो. फॉल्स ट्रू काय असतो बाळांनो, फॉल्स असतो. फॉल्स फॉल्स काय असतो बाळांनो, फॉल्स असतो. म्हणजे एकच ट्रू असतो, बाकी सगळे फॉल्स असतात. हा टेबल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जसाच्या तसा आहे, मी जसाच्या तसा इथं लिहिलाय. आता आपलं जे लॉजिक होतं अँड वालं आणि ते 1 आणि 0 वालं, ते या टेबल मध्ये अप्लाय होतंय का हे चेक करूया. चलो आता मला सांगा, पी काय, पी ची व्हॅल्यू समजा 1 आपण पकडली होती. ठीक आहे, म्हणजे टी ची व्हॅल्यू 1 पकडली आपण. आता 1 इंटू 1 काय यायला पाहिजे आन्सर, 1. 1 म्हणजे काय, टी आलेला आहे. सिंपल. सर इथे आहे ना, तुम्ही काय करा माहिती का आम्हाला, ओके आता तुम्हाला अजून जास्त स्पेसिफिकली व्यवस्थित दिसेल. इथे 1 टी म्हणजे 1, एफ म्हणजे काय होतं आपलं 0. ठीक आहे, 0 पकडतो, एफ मध्ये 0. आता मला सांगा 1 इंटू 0, 1 इंटू 0 बाळांनो काय असतं, 0. मग 0 म्हणजेच काय, 0 म्हणजेच फॉल्स आहे. अरे बाळांनो मी काय करतोय लक्षात घ्या, मी आहे ना इथे 1 याला टी ला 1 पकडतोय, एफ ला 0 पकडतोय, आणि ही जी गोष्ट आहे ही फिल इन द ब्लँक्स आहे बाळांनो, ही फिल इन द ब्लँक्स आहे. ही आपल्याला शोधायची आहे आणि ती चेक करायची आहे की बरोबर तीच येते का. ठीक आहे ना, आणि तीच येणार आहे. बघा इथे 1 इंटू 0 0, 0 म्हणजे फॉल्स, म्हणजे फॉल्स. एफ एकच ट्रू होतं, बाकी सगळे फॉल्स होते. आता तेच बघा इकडे, एफ म्हणजे 0, टी म्हणजे 1. ठीक आहे ना. 0 इंटू 1 काय होतात, 0 इंटू 1 0 होतात सर. 1 इंटू 0 0 होतात सर. ठीक आहे ना. तर एफ. आता इथे 0 इंटू 0, ए मेरा हीरो, 0 0 एफ. ठीक आहे ना, संपला विषय, विषय संपला. लावा ताकद, नात करती काय. राईट. सो बेसिकली आपण काय बघितलं बाळांनो, कंजंक्शन म्हणजे अँड आहे. कंजंक्शन म्हणजे अँड आहे. अँड हे मल्टिप्लिकेशनने आपण यूज करणार आणि टी ला 1 पुट करणार, एफ ला 0 पुट करणार. कम ऑन, टी ला 1 पुट करणार, एफ ला 0 पुट करणार. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन, अँड आहे कंजंक्शन, अँड आहे कंजंक्शन. तुम्हाला असं वाटत असेल सर ते डोरेमॉन मध्ये एक जियान होता, मैं हूं जियान मैं, तो गाणं म्हणायचं, सेम तशी फिलिंग आली सर. मला पण सेम तशीच फिलिंग आली बाळांना. ठीक आहे ना, जाऊ दे सोडा. चला, सो आता कंजंक्शन कळालं तुम्हाला बाळांनो, त्याचा जो टेबल आपण बनवलाय त्याचं लॉजिकल मी आता एक एक्सप्लेनेशन पण तुम्हाला दिलं की त्याच्यामध्ये लॉजिक पुट करून हा अख्खाच्या अख्खा टेबल पाठ न करता कुठे पण रस्त्यात तुम्ही बसलाय. सपोज एक एक्झाम्पल, एक इमॅजिन करा ना बाळांनो, इमॅजिन करा, जस्ट इमॅजिन करा. ठीक आहे, मी तुम्हाला रस्त्यात भेटलोय, तुम्ही असे रस्त्याने चाललाय आणि मी तुम्हाला रस्त्यात भेटलोय आणि मी तुम्हाला असं अचानकपणे विचारलं अचानकपणे, 1 मिनिट, एक ब्लँक पेज पाहिजे मला, शिट, चला इथेच पकडू.
ठीक आहे. मी तुम्हाला अचानकपणे पकडलं आणि तुम्हाला मी विचारलं, ठीक आहे, तुम्हाला मी काय विचारलं बाळांनो, बघा खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी म्हटलं की एक स्टेटमेंट आहे, तुम्ही म्हटलं पहिलं तुमचं उत्तर सर कोणतं स्टेटमेंट आहे, मी म्हटलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे. तुम्ही थोडेसे घाबरलात, कारण की आता नॉर्मल स्टेटमेंट एकच असतं, कंपाऊंड स्टेटमेंट एक किंवा एकापेक्षा जास्त स्टेटमेंट. तुम्ही थोडेसे घाबरला, तुम्ही चलबिचल झाला, तुम्ही म्हटला सर विचारा. मी म्हटलं की आता मी तुम्हाला स्टेटमेंट सांगणार. तुम्ही त्याच्या आधीच मला अडवलं आणि तुम्ही म्हटला की सर कंपाऊंड स्टेटमेंट आहे पण कनेक्टिव्ह कोणता आहे. मी म्हटलं कंजंक्शन. मग तुम्हाला कळालं अँड वाला आहे, म्हणजे दोन स्टेटमेंट असणार, अँड ने कनेक्ट होणार, किंवा दोन पेक्षा जास्त असतील अँड ने कनेक्ट होतील. ठीक आहे. आता मी तुम्हाला विचारलं की हे बघ, पहिलं जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. मी म्हटलं याला मधून कुठलं पण काय पण विचारू, बघू हा टेबल पाठ केलेला व्यक्ती आहे का अंडरस्टँड केलेला व्यक्ती. मी म्हटलं दुसरं जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स. मी म्हटलं तेरा क्या होगा कालिया, अब बता इसका आंसर क्या होगा. तुम्ही विचार केला, एका क्षणाचा विचार न करता एका सेकंदात तुम्ही एकदम काय म्हणतात त्याला, बिजली की रफ्तार से तुम्ही विचार केला. 1 and 0 बन गया मेरा हीरो. क्या होगा इसका आंसर 0. ठीक है ना. सो 1 into 0 बाळांनो 0. तुम्ही लगेच आंसर मला दिलं एफ. मी म्हटलं व्हॉट द शिट, ये क्या कर दिया इसने, कसं काय केलं. मी तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हटला मी वी स्मार्ट नेक्स्ट जेनचं व्हिडिओ बघितले. मी म्हटलं कोण आहे तो महान फॅकल्टी, तुम्ही म्हटला द ग्रेट स्वामी सर. ठीक आहे, चला बाळांनो पुढे जाऊया, स्टोरी इथेच एंड होती. ठीक आहे ना. ओके डन. सो कंजंक्शनची आपली पूर्ण टेबल आता आपल्याला कधीच बनवायची गरज पडणार नाही. म्हणजे जर आपल्याला एकदम अचानकपणे कळालं की बाबा पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे, 1 into 0 बाळांनो काय होतात 0. 0 म्हणजे काय एफ. ठीक आहे. तर पुढे पुढे बाळांनो काय करणार, आता समजा एक स्टेटमेंट एफ आहे दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजे काय पहिलं स्टेटमेंट 0 असणार, दुसऱ्याला आपण पुट करणार 1. 0 into 1 बाळांनो काय होणार, शेवटी 0च होणार ना. ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया बाळांनो. पुढे आयुष्यात नेहमी पुढे गेलं पाहिजे. आता कंजंक्शन मध्ये ना एक ट्विस्ट आहे, तो इथे तुम्हाला मागे दिसत असेल. सर काय की कंजंक्शन म्हणजे आतापर्यंत आपण त्याला फक्त अँड बोलत होतो, पण त्या अँड मध्येच पूर्ण विश्व समावलेलं आहे. ते अँडचं विश्व काय आहे, त्या अँडला सबस्टिट्यूट कोणते कोणते शब्द आहेत ते आपण बघतोय बाळांनो. कंजंक्शन म्हणजे अँड, आणि अँड म्हणजेच काय, बट पण अँड मध्ये येणार, येट पण अँड मध्ये येणार, दो, स्टील, मोर ओव्हर, व्हाईल, इन स्पाइट, हे सगळे गोष्टी अँड ला सबस्टिट्यूट करणार. मी तुम्हाला 1 ते 2 सेकंद देतोय, याच्याकडे पूर्णपणे व्यवस्थित बघा आणि लक्षात घ्या, बिकॉज आपण जसं आता पुढे जाऊ तिथे सगळीकडे तुम्हाला अँड म्हटलं की कंजंक्शन असं क्लिक नाही व्हायला पाहिजे लगेचच, म्हणजे सर व्हायला पाहिजे, बट अँडच्या जागी जर समजा बट पण आलं की लगेच तुम्हाला कळलं पाहिजे की अरे ये तो कंजंक्शन के घर का है, येट कंजंक्शन का भाई, दो कंजंक्शन की बहन. ठीक आहे ना. सो असं म्हणजे पूर्ण कंजंक्शनची फॅमिली आहे ना, तुम्ही पूर्णपणे लक्षात घ्या की कंजंक्शनला अँड आपण बोलतो आणि अँडलाच सबस्टिट्यूट करणारे वर्ड्स इथे मॅथ्स मध्ये कोणते कोणते घेतलेत. सर मग मला एक बेसिक डाऊट आहे सर, काय बाळा, की अँडला तुम्ही म्हटलं होतं मल्टिप्लिकेशन करा, मग बट, दो, यट याला पण काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं बाळांनो. त्या स्टेटमेंटच्या मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आणि टी ला नेहमी एकच पकडायचं आणि एफ ला नेहमी 0च पकडायचं. आयुष्यात एफ म्हणजे 0. ठीक आहे. सो लक्षात घ्या. आता चला पुढे आपण जाऊया की बाळांनो, आता हे तुम्ही वर्ड्स बघितले असतील, आय होप तुम्हाला हे कळाले पण असतील. ठीक आहे. चला पुढे पट पट पट. एक विचार करा ना, हे लेक्चर नंबर 4 आहे, आपण जवळपास रेग्युलर लेक्चर सारखंच घ्यायला लागलोय रे. मी मागच्या लेक्चर मध्ये पण बोललो होतो तुम्हाला की एग्जाम ओरिएंटेड आहे आपलं, एग्जाम ओरिएंटेड आहे, एग्जाम ओरिएंटेड आहे. फील ऐसा आ रहा है की अरे भाई, मला तर असं वाटतं की पहिल्यांदा बघणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा असं वाटत असेल की हा भाई क्या सिखाता है इंसान, म्हणजे पहिल्यांदाच बसलो आणि कम्प्लीट डिटेलिंग मध्ये. एक्झाम ओरिएंटेडचं फील येत नाहीये असं वाटत असेल तुम्हाला, है ना. कमेंट करून मला सांगा की बाबा एकदम अजून स्पीड 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 करून पळवत 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 सिलेबस कंप्लीट करू का, नको ना. मला पण वाटतंय नको. चला पुढे जाऊया.
डिसजंक्शन, ओ हो डिसजंक्शन, नया लॉजिकल कनेक्टिव्ह हमारे सामने. डिसजंक्शन म्हणजे बाळांनो ऑर. आता कंजंक्शन म्हणजे अँड. अँड बरोबरच त्याला कशामध्ये आपण सबस्टिट्यूट करायचो, बट, यट, दो वगैरे वगैरे. राईट. आता डिसजंक्शन हे नवीन आपण शिकणार आहे. डिसजंक्शन आता नवीन लॉजिकल कनेक्टिव्ह आला. सर आम्हाला परत भीती वाटायला लागली, बिकॉज डिसजंक्शन, आता कंजंक्शन नंतर डिसजंक्शन आला, मग आता त्याचा पण ट्रूथ व्हॅल्यूचं टेबल बनवावं लागेल. मी तुम्हाला म्हणतोय भाऊ आहे तुमचा, मग कशाला घाबरता. टेबल आता बनवायची गरजच नाहीये, आपण लॉजिकली जाणार आहे. सर टी म्हणजे 1, एफ म्हणजे 0, राईट, येस. पण मग सर अँड ला तुम्ही मल्टिप्लाय बोलला, मग इथे ऑरला काय बघायचं सर, ऑरला काय पकडायचं, मल्टिप्लायच पकडायचं का, नाही, प्लस. प्लस, ठीक आहे, प्लस जीजस क्राइस्ट. ऑर म्हणजे काय बाळांनो, प्लस, ठीक आहे. चला पुढे. आता डिसजंक्शन म्हणजे काय असणार बाळांनो, डिसजंक्शनला आपण ऑर पकडणार आणि ऑरलाच आपण दुसरं रूप बघणार प्लस. मग त्याचा ट्रूथ टेबल काढताना आपल्याला एकदम लगेचच ट्रूथ टेबल त्याचा आपण बनवूया आणि लगेच तुम्हीच मला सांगणार आहात. आता याच्यामध्ये आपण टाइमपास नको करायला, डायरेक्टली तुम्ही मला सांगा की बाबा त्याचा ट्रूथ टेबल कसा होणार. सपोज एक एक्झाम्पल, टी आणि एफ. बाळांनो आता याच्यामध्ये जर ऑर असेल, म्हणजे याच्यामध्ये जर लॉजिकल कनेक्टिव्ह, म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल, पण लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहे ना ते ऑर असेल. सर तुम्ही दुसरीकडे कशाला कुठे जाता, वर बघा ना, वर पण तेच झालेलं आहे. येस बाळांनो, पहिलं स्टेटमेंट काय ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट काय फॉल्स आहे. ठीक आहे, म्हणजे याला मी पी समजतो, याला मी क्यू समजतो, आणि पी ची व्हॅल्यू टी घेतो, क्यू ची व्हॅल्यू एफ घेतो. आता मला यांची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं होतं, ऑरला आपण प्लस समजायचं, ऑरला आपण काय समजायचं बाळांनो, प्लस समजायचं. टी ला बाळांनो 1 समजायचं, 1 प्लस 0, 1 प्लस 0 इज इक्वल टू काय येणार, 1. आणि 1 म्हणजेच काय, 1 म्हणजेच तुमचा टी, राईट. इथे आपण घेऊया पी व्ही क्यू. सर व्ही का घेतलं, बिकॉज व्ही डिनोट्स ऑर आणि उलटा व्ही डिनोट्स अँड. बाळांनो आता पुढे जाऊया आपण. सपोज एक एक्झाम्पल, तुमचं पहिलं स्टेटमेंट असेल ट्रू आणि दुसरं पण स्टेटमेंट असेल ट्रू, राईट. आता सर बघा, आता याच्यामध्ये मला तुम्ही काय करताय हे बघायचंय, ऐका, लक्ष द्या, ठीक आहे ना. आता बाळांनो आपल्याला माहितीये टी म्हणजे काय असतो 1, ऑर म्हणजे काय असतो प्लस, ठीक आहे. दुसरा टी काय असतो 1. मग सर 1 प्लस 1 2. आता झेड लिहिणार का तुम्ही, पी डिसजंक्शन क्यू, झेड लिहिणार का, 2 म्हणजे झेड, तर काय काय करणार, नवीन एखादा अल्फाबेट काढणार का तुम्ही. बाळांनो लक्षात घ्या, आपल्या लॉजिक मध्ये हायेस्ट टू हायेस्ट नंबर्स आपण कन्सिडर करायचा 1. सो 1 अधिक 100 जरी झाले ना तरी आपण काय पकडणार त्याला, 1. बाळांनो एवढं फक्त डोक्यात ठेवा, 1 प्लस 1 ला आपण 2 पकडायचं नाही, कारण लॉजिक मध्ये सगळ्यात हायेस्ट जो नंबर आपण कन्सिडर करतो तो 1 कन्सिडर करतो, एवढंच फक्त डोक्यात ठेवा. सर लाईफ मध्ये आतापर्यंत 1 अधिक 1 2 असतात हे आपण पाहिलं होतं, तेच मॅथ्स आज आपल्याला सांगते 1 अधिक 1 एकच कन्सिडर करा. म्हणजे एखादी गोष्ट, एखाद्या गोष्टीसाठी मी लहानपणी मार खाल्ला, 1 अधिक 1 मी 2 नाही मी 1 म्हणायचो, मला टीचर कोपऱ्यात घेऊन देत दनादन देत दनादन. आज त्याच गोष्टीला मॅथ्स म्हणतंय की 1 अधिक 1 1, आणि मॅथ्सच सांगतंय, सब्जेक्टच सांगतोय हे अज्युम करा 1. म्हणजे बघितलं का, आयुष्याच्या वळणावर कधी कधी, जाऊ दे सोडा, तो 1 अधिक 1 बाळांनो 1, 1 म्हणजे काय टी, 1 म्हणजे काय बाळांनो टी, ठीक आहे ना. आता दुसरी गोष्ट बघा, आता इथे सपोज मी पुट केलं फॉल्स पहिलं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट फॉल्स. बाळांनो 0 प्लस 0 काय येतं बाळांनो, 0 म्हणजे काय असणार एफ. कळतंय का मी काय म्हणतो. सर आता जर समजा एखादं पहिलं स्टेटमेंट फॉल्स असेल, अजून एक घ्या सर, आणि दुसरं स्टेटमेंट ट्रू असेल, आता काय होणार, 0 प्लस 1 1.
सो टी असेल. तुम्हाला कळते का आपण काय करतोय? ऑरला फक्त आपण ऍड करतोय, ठीक आहे ना. आणि जेव्हा अँड होतं त्याला आपण काय करतोय बाळांनो? मल्टिप्लाय करतोय. एवढंच आपण करतोय, बाकी काही सुद्धा करत नाहीये, ठीक आहे. आता तुम्हाला हा माझा याच्यामध्ये आहे ना उद्देश काय होता माहिती का, की जो ट्रूथ टेबल आहे ना त्याचा खौफ डोक्यातून गेला पाहिजे, भीती गेली पाहिजे त्याची, की भाई आपल्याला त्याच्या मागचं लॉजिक कळलं पाहिजे. आता मी बाकीच्या टीचर सारखं तुम्हाला नाही म्हणणार की हा भाई टी एफ हे पाठ करा, ते पाठ करा. तेव्हा सर पिछले ही लेक्चर में आपने बताया था. बाळांनो, पहिल्यांदा मी तुम्हाला प्राइमा फेसिया ट्रूथ टेबल दाखवला, त्यानंतर तो ट्रूथ टेबल तुमच्या मनावर छापला, त्यानंतर मी तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त केलं की याच्यामध्ये हे आणि याच्यामध्ये हे लॉजिक जर आपण टाकलं तर ट्रूथ टेबल तयार होऊ शकतो का. दिस इज कॉल्ड प्रोसेस, एक्झाम ओरिएंटेड प्रोसेस, ठीक आहे ना. चला पुढे आपण जाऊया बाळांनो. आता तुम्हाला डिसजंक्शनची प्रॉपर आयडिया आली असेल. सर आता आम्ही न बघता तुम्ही आम्हाला कोणते पण क्वेश्चन्स विचारा, आम्ही आहे ना डायरेक्टली बनवून दाखवू शकतो त्याचा ट्रूथ टेबल, ट्रूथ व्हॅल्यू डायरेक्टली सांगू शकतो. मी म्हटलं मला आता टेस्ट करायचं बाळांनो. आता मी इथे बोर्डवर जेव्हा लिहिणार ना त्याच्या आधी तुमच्या मनामध्ये डायरेक्टली असायला पाहिजे आन्सर. काय लिहायची गरज नाहीये तुम्हाला. तुम्ही डायरेक्टली काय करणार की मी इथे सॉल्व्ह करायचं बघणार, तुम्ही मी सॉल्व्ह करायच्या आत बिजली की रफ्तार से तुम्हाला डायरेक्टली आन्सर दिसलं पाहिजे. चला आता फॉर एक्झाम्पल आता मी त्याच्यामध्ये मिक्स घेऊ शकतो, डिसजंक्शन आणि कंजंक्शन दोन्ही पण मिक्स. चला फर्स्ट स्टेटमेंटला मी पी अज्युम केलं, पी अँड क्यू, ठीक आहे. आणि इथे मी लिहितो पी ऑर क्यू. मी कधी इकडे जाणार कधी इकडे जाणार तुम्हाला आन्सर डायरेक्टली सांगता आलं पाहिजे, राईट. आता फॉर एक्झाम्पल टी आणि टी. सर टी आणि टी आन्सर काय असणार? लवकर लवकर तुमच्या मनामध्ये कळलं पाहिजे मी करायच्या आत. टी म्हणजे 1 असतो, दुसरा टी म्हणजे 1 असतो, 1 into 1 1 असतो म्हणजे टी. हे माझं स्पीड, तुमचं स्पीड एकदम फास्ट असेल बिकॉज यू आर जीनियस मॅथमॅटिशियन, राईट. चला पुढे बघा. आता इथं मी टी घेतला, दुसरा मी एफ घेतला. ओहो काय असणार आन्सर? काय असणार आन्सर? काय असणार? टी म्हणजे 1, एफ म्हणजे 0, 1 into 0 1 लिहू का? 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 एफ कारण 0, राईट बाळांनो. मला सांगा आता एक आहे टी, दुसरा आहे फॉल्स, पण आहे मध्ये डिसजंक्शन. डिसजंक्शन काय असतं? ऑर असतं. ऑरला मी काय पकडतो? मल्टिप्लाय का जीसस ख्राइस्ट प्लस, ठीक आहे. 1 प्लस 0 काय असतं? काय असतं? काय असतं? काय असतं? काय असतं? लगेच तुमचा आन्सर रेडी आहे. ओ माय गॉड टी. ओहो मी हारलो, तुम्ही जिंकला, ठीक आहे ना. तुमचा स्पीड खूप जास्त फास्ट आहे, मला विचार करायला टाइम लागला. बाळांनो गुड, असंच पेपरमध्ये लवकरात लवकर तुम्हाला विचार करायचा. मी तुम्हाला इथे एक एग्जाम्पल दाखवलेलं आहे की भाई साहब ऐसा पढ़ना है अपन को, ठीक है. आप जीनियस हो, आपको पता है. चलो आगे बढ़ते. आता बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, डिसजंक्शन इज द फॉल्स इफ both the statement is false. त्यांना म्हणायचं असं डिसजंक्शन मध्ये एकदाच असा योग येतो की ज्या वेळेस डिसजंक्शनचे स्टेटमेंट्स फॉल्स ठरवले जातात, तो योग आहे दोन्ही पण फॉल्स असण्याचा, म्हणजे दोन्ही पण 0 असण्याचा. बाळांनो डिसजंक्शन ऍडिशन आहे, कधी पण 0 आणि 1 एकच होणार आणि 1 आणि 0 हा एकच होणार, राईट. मग मला सांगा 0 आणि 0 ही एकच चान्स आहे की ज्याच्यामध्ये आन्सर 0 येऊ शकतं. सो दोन्ही स्टेटमेंट 0 म्हणजेच दोन्ही स्टेटमेंट फॉल्स, ठीक आहे. कळलं? ओके डन. पुढे जाऊया चला. एक्सरसाइज 1.2 बाळांनो, एक्सरसाइज 1.2 वर आपण आता येतो आहे, ठीक आहे ना. आता बघा एक्सप्रेस द फॉलोइंग, तुमचा एक्सरसाइज 1.2 काढा तुमच्या टेक्स्टबुक मधला, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. सर काय करायचं याला? याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आन्सर्स लिहायचे बाळांनो, याचे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आन्सर्स लिहायचे. आता बघूया आपण. ई इज अ वॉवेल और 2 + 3 = 5. ओके, मी याला अज्युम केलं पी. याला ऑर म्हणजे काय? ऑर म्हणजे असतो आपला बाळांनो, हे ऑर असतात का? हे ऑर असतात बाळांनो. विचार करा सर, विचार करायची गोष्टच नाही, आता शिकलोय आपण, ठीक आहे ना. ऑर म्हणजे व्ही, राईट. आता मला सांगा ऑर म्हणजे व्ही हे बरोबर आहे, पण आता मला सांगा की पी ऑर क्यू
याच्यामध्ये याला मी असं लिहू का? येस, याला तुम्ही असं लिहू शकता. सर बट द प्रॉब्लेम काय माहिती का, तुम्ही इथे आम्हाला असं दाखवताय, बट आम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये प्रेझेंटेशन कसं करायचं हे पण सांगा ना. राईट, याच्यासाठी तर मी आहे. इसके लिए तो हम है तो क्या गम है. आता लगेच आपण पुढे जाण्यात अर्थ नाही बाळांनो. आपल्याला दोन्ही गोष्टी शिकायला गरजेचं आहे, की बाबा मी बोर्ड मध्ये आल्यावर लिहिणार कसं. डायरेक्टली तर पी व्ही क्यू पी अँड क्यू हे असलं करण्यात आपल्याला इथे लगेचच पळवायचं नाही सिलेबस बाळांनो. बोर्ड मध्ये स्टेटमेंट कसे लिहिले जातात, कसं त्याला व्यवस्थित प्रेझेंटेशन केलं पाहिजे हे महत्वाचं. हे शिका नालायकांनो, हे शिका. चला आता लेट फर्स्ट स्टेटमेंट बी क्यू ए पी, ठीक आहे. अँड सेकंड स्टेटमेंट हे ऍझम्पशन करायचं पहिलं. स्टेटमेंट बी क्यू, ठीक आहे. हे आपण ऍझम्पशन केलं. त्याच्यानंतर आता त्याचं डायरेक्टली खाली लिहायचं. देन सिम्बॉलिक फॉर्म इज इक्वल टू पी अँड आहे का और आहे, और आहे, और क्यू. आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, चला पुढे जाऊ. सर मग आता तुम्ही सगळ्याचं असं लिहित बसणार, मूर्ख आहे का? एक्झाम ओरिएंटेड आहे, ठीक आहे ना. मी तुम्हाला एकाच डेमो दाखवला की असं आपल्याला लिहायचं आहे. मी आता डायरेक्टली तुम्हाला इथे विचारणार क्वेश्चन आणि आपण इथे आन्सर सॉल्व्ह करणार. राईट, चला पुढे. सो मँगो इज अ फ्रूट बट पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. ओहो, मँगो तो फ्रूट है, पोटॅटो व्हेजिटेबल है. ठीक आहे. आता याच्यामध्ये बाळांनो मला सांगा, बट 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 सर तुम्ही शिकवलंच नाही सर. अँड शिकवलं, और शिकवलं, बट कुठे शिकवलं आम्हाला? सर शिकवलंच नाही. अरे यार, मी तर शिकवलं. नालायक आहात तुम्ही. अँड लाच आपला दुसरा वर्ड होता बट. बट तो आठवत असेल तर जाऊ दे, मी मागे नाही जाणार आता. चला, सो याला आपण काय पुट करणार? पी. बटला पुट काय करणार बाळांनो? अँड. अँड म्हणजे सर व्ही ना, फिर वही बात. ये जो गरीब. चला पुढे क्यू, पी अँड क्यू. राईट. बट आता इथे मी जरा एक ट्विस्ट करू का तुम्हाला? आता तुमच्या एक्झरसाइज मध्ये तर एवढंच विचारलंय, बट मी तुम्हाला एक याची ट्रुथ व्हॅल्यू विचारली तर तुम्हाला सांगता येईल का बाळांनो? चला ट्राय तरी करू, ऍटलिस्ट एक्सपेरिमेंट करण्यात काय जातंय. ठीक आहे ना. पी म्हणजे काय होता? 1. हे काय होता? मल्टिप्लाय. हे काय होता? क्यू काय होता? बाळांनो पहिलं तर ट्रूच आहे ना, दुसरं पण ट्रूच आहे. मग मला सांगा 1 into 1 इज इक्वल टू 1 म्हणजेच टी. ठीक आहे, चला पुढे. सो जमतंय म्हणजे आपल्या डोक्यातून गेलेलं नाहीये गोष्टी. चला पुढे. मिल्क इज अ व्हाईट और ग्रास इज अ ग्रीन. ओ माय गॉड, मिल्क इज अ व्हाईट और ग्रास इज अ ग्रीन. आता मिल्क इज अ व्हाईट ला लेट अज्युम पी, ग्रास इज अ ग्रीन ला लेट्स अज्युम क्यू. आता आहे मध्ये और म्हणजे व्ही, पी व्ही क्यू. ओके डन. चला पुढे. ठीक आहे, चला पुढे. आय लाईक प्लेइंग बट नॉट सिंगिंग. आता याच्यामध्ये ना एक गोष्ट शिकण्यासारखी ती मी सांगतो तुम्हाला. आता आहे ना, तुम्हाला पेपर मध्ये असं नाही लिहायचं. आता इथे बघा, इथे लक्ष द्या नालायकांनो, हे इम्पॉर्टंट आहे, टाइमपास नका करू. आय लाईक प्लेइंग याला तुम्ही पी मांडला, पण नॉट सिंगिंग हे थोडी ना एक सेंटेन्स आहे. आय डू नॉट सिंगिंग हे तर हे पण चुकीचं आहे. मग काय सर? आय डू नॉट सिंगिंग सर बरोबर आहे का चुकीचं आहे? मला चुकीचं वाटतं. अरे नाही बाळांनो, बरोबर आहे. ठीक आहे. आय लाईक प्लेइंग, आय डू नॉट सिंगिंग, आय डू नॉट लाईक सिंगिंग असं पाहिजे सर. काय बोलतात इंग्लिशच्या मॅडम? तुम्हाला भेटल्या नाहीत का आयुष्यात? इंग्लिशच्या मॅडम बाळांनो सोडा. पी अँड बट म्हणजे काय? अँड क्यू. पी अँड क्यू. पण लिहिणार कसं? लेट्स अज्युम आय लाईक प्लेइंग इज अ पी. सपोज
P इज इक्वल टू आय लाईक प्लेइंग. Q इज इक्वल टू आय डू नॉट लाईक सिंगिंग. आय डू नॉट लाईक सिंगिंग. ठीक आहे ना. पहिलं P इज आय लाईक प्लेइंग, दुसरं आय डू नॉट लाईक सिंगिंग. ठीक आहे. सो असं प्रॉपर लिहायचं स्टेटमेंट आणि याला एक्झामिनर मार्क्स देतो. ठीक आहे ना. आणि मग परत त्याचं ते सिम्बॉलिक प्रेझेंटेशन आपण केलेलं आहे. पुढे जाऊया बाळांनो, पुढे जाऊया. इवन दो इट इज अ क्लाउडी इट इज स्टील रेनिंग. सर याचा अर्थ काय? इवन दो सर, इवन दो नाही शिकवलं सर तुम्ही. इवन दो नाही शिकवलं. 100% सर आम्ही सट्टा लावू. इवन दो तुम्ही शिकवलंच नाही. बाळांनो दो म्हणजेच इवन दो आपण त्याला पकडणार आहोत. इवन दोचा अर्थ काय होतो याच्यामध्ये बघा पूर्णपणे या वाक्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की वातावरण जे क्लाउडी आहे तरी बारिश हो रही आहे. सर काय म्हणताय तुम्ही? बाळांनो कधी कधी असं होतं ढग जमतात आणि पाऊस पडतो. त्यांचं असं म्हणणं आहे की खूप जास्त आभाळ आलंय आणि पाऊस पडतोय. ठीक आहे ना. सर मग आभाळ आल्यावरच पाऊस पडणार ना, त्यांनी लिहिलंय, आता मी काय करू त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. त्यांचं असं म्हणणं आहे की इवन दो, आता इवन दो इज नथिंग बट दो. इवन दो इज नथिंग बट दो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. इवन दो इज नथिंग बट दो. इवन दो इज नथिंग बट दो. ठीक आहे, चला पुढे. आता पी ला काय मांडणार आपण? इट इज अ क्लाउडी. इट इज स्टील रेनिंग ला क्यू मांडणार. इवन दो ला काय मांडणार सर? इवन दो ला आपण मांडणार बट, दो अँड कंजंक्शन. म्हणजे याचा येणार सिम्बॉलिक फॉर्म पी कंजंक्शन क्यू. ओके, आय होप तुम्हाला कळत असेल. आय होप तुम्हाला हे कळत असेल. आता बाळांनो इथे तुमचा एक्झरसाइज संपतोय. आता नवीन एक्झरसाइज सुरू होतोय टेक्स्टबुक मधला, तो पण आपण सॉल्व्ह करून टाकू. चला पुढे. एका व्हिडिओमध्ये टनाटन सर तुम्ही 2-2 एक्झरसाइज सॉल्व्ह करताय. एक्झाम ओरिएंटेड बाळांनो. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. बाळांनो आता ट्रूथ व्हॅल्यू सांगायचे. आता इथे एक स्टेप बडकर. मला हेच हवं होतं बाळांनो की जरा याच्यात मजा येत नव्हती आधीच्या याच्यामध्ये. हे काय पी काय आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जरा थोडस विचार करण्याची गोष्ट. ठीक है, चुनौतियां अच्छी लगती है हमें, कम ऑन. ठीक है. अर्थ इज अ प्लॅनेट अँड मून इज अ स्टार. बरोबर आहे सर, बरोबर आहे. अर्थ इज अ प्लॅनेट, मून इज अ स्टार. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. हुबलाक आहात तुम्ही. मून स्टार नाहीये. ओ माय गॉड, चंदा मामा स्टार नाही है. ठीक आहे बाळांनो ऐका, तुमच्या जनरल नॉलेज साठी सांगतो नालायकांनो. मून इज अ सॅटेलाइट. सॅटेलाइट नासाने पाठवलेला सॅटेलाइट? अरे नाही नालायकांनो. स्टार कोण असतो की जो ज्याला स्वतःचा प्रकाश असतो. सर प्रकाश कोण आहे हा प्रकाश? बाळांनो ऐका, नालायकपणा करू नका. मून इज अ स्टार हे स्टेटमेंट फॉल्स आहे. का फॉल्स आहे बाळांनो? बिकॉज मून इज अ सॅटेलाइट. अंडरस्टँड? ठीक आहे ना. तो पृथ्वीच्या भोवती नॅचरल सॅटेलाइट. ठीक आहे. सो अर्थ इज अ प्लॅनेट. राईट, अर्थ प्लॅनेट आहे. सर अर्थ इज अ स्टार पकडा. आपल्याकडे प्रकाश आहे, प्रकाश लोणचे. बाळांनो फालतूपणा करू नका. अर्थ इज अ प्लॅनेट. राईट. मून इज अ स्टार. फॉल्स. ठीक आहे. सो आता होणार काय? मध्ये आहे कंजंक्शन. ओहो, मग लेट फर्स्ट स्टेटमेंट बी पी, सेकंड स्टेटमेंट बी क्यू. ठीक आहे ना. आणि मध्ये आहे काय? कंजंक्शन. पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे बाळांनो टी, दुसऱ्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे बाळांनो एफ. ओहो सर पेपर मध्ये कसं लिहिणार? मी जे आता बोललो ना ते. लेट्स फर्स्ट स्टेटमेंट इज अ पी. लेट अज्युम फर्स्ट स्टेटमेंट इज अ पी. सेकंड स्टेटमेंट, मग ते स्टेटमेंट लिहायचं मून इज अ स्टार इज इक्वल टू क्यू. ठीक आहे ना. पी अँड क्यू असं लिहायचं. मग त्याच्यानंतर असं लिहायचं की ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज टी अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज एफ. ठीक आहे ना. तर पी अँड क्यू, पी अँड क्यू दॅट इज टी कंजंक्शन एफ. ठीक आहे ना. आता टी म्हणजे एक मानतो आपण. 1 मल्टिप्लाइड बाय 0 करूया आपण. 1 मल्टिप्लाइड बाय 0 काय असणार बाळांनो? 0 एफ. सो याची ट्रूथ व्हॅल्यू काय? एफ. ठीक आहे ना. सर एकदम फायनल आन्सर सांगा मला. फायनल आन्सर एफ. एफ फॉर फॉल्स. ठीक आहे. सो हे झालेलं आहे. चला पुढे. 16 is an even number. 8 is a perfect square. 16 is an even number. 8 is a perfect square. विचार करा.
याचं काय असणार हे बघा. मी सॉल्व्ह तर करतोयच, पण मी सॉल्व्ह करायच्या आधी तुम्हीच जर या गोष्टींना घरी व्हिडिओ बघताना अचानकपणे विचार करून जर सांगितलं तर बेस्ट होईल रे. कारण बाकीचं काय, मी तर काय इथे सॉल्व्ह करणारच आहे, बट तुम्ही स्वतःहून विचार केला आणि स्वतःहून आन्सर काढलं, त्यात जी मजा आहे ती माझ्या कशात नाहीये. ठीक आहे ना. चला आता परत एकदा आपण 16 इज अन इवन नंबर, याला काय अज्युम करणार p. 8 इज अ परफेक्ट स्क्वेअर, याला अज्युम करणार q. ठीक आहे ना. आता विचार करा, पहिलं जे स्टेटमेंट आहे बाळांनो आणि मध्ये अँड आहे म्हणजे काय असणार आहे, कंजंक्शन. ठीक आहे ना. आता परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय, होल नंबर घ्यायचा कोणता पण, राईट, आणि त्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. 2चा स्क्वेअर केला आपण, होल नंबर आहे 2, 2चा स्क्वेअर काय येतो 4, 3चा स्क्वेअर केला काय येतो 9. ठीक आहे. 8 कुणाचा स्क्वेअर केल्यावर येतो का, नाही येत सर. मग हा परफेक्ट स्क्वेअर आहे का, नाहीये सर. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असणार. याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, याची ट्रूथ व्हॅल्यू टी असणार. सर टी अँड एफ म्हणजे इथे 92 पी इंटरसेक्शन म्हणतोय मी, ते मला इंटरसेक्शन सेट मध्ये आहे ना, इंटरसेक्शन नाही म्हणायचं याला, कंजंक्शनच म्हणायचं. ठीक आहे ना. पी अँड क्यू इज इक्वल टू टी अँड एफ. ठीक है. 1 मल्टीप्लाइड बाय 0 इज 0, वो बन गया एफ. वाह. ठीक है ना. सर काय बोललात तुम्ही, ते नाही का आजकाल ट्रेंडिंग मध्ये चालू आहे तसं ते. चला पुढे. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 डिस्टिंक्ट रूट्स और 6 हॅज 3 प्राइम फॅक्टर्स. ठीक है ना. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 डिस्टिंक्ट रूट्स. ओहो ओहो ओहो. आणि दुसरं काय, और 6 हॅज 3 प्राइम फॅक्टर्स. ओहो ओहो ओहो. विचार करा होता याला. ठीक आहे ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 डिस्टिंक्ट रूट्स. आता हे काय म्हणते जरा मी एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं ना ते एक्स स्क्वेअर वगैरे एक्स प्लस वगैरे, आता आपण आधीच्या एका स्टार्टिंग मध्येच आपण बघितलं होतं जेव्हा आपण फॅक्टरायझेशन केलं होतं त्याला आणि ते सॉल्व्ह केलं होतं. x-2 आणि x+4 समथिंग काहीतरी आला होतं, मग x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू -4, राईट. सो त्यांचं असं म्हणणं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा पण तुम्ही सॉल्व्ह कराल ना, तेव्हा त्याच्यामध्ये x ची जी व्हॅल्यू निघते ती नेहमी 2 वेगवेगळ्या निघतात. बाळांनो हे फॉल्स आहे, बिकॉज कधी कधी एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू सेम निघू शकतात. x-2 x-2 x इज इक्वल टू 2, इकडे पण x इज इक्वल टू 2. कळतंय मी काय बोलतोय. सो या केसमध्ये हे जे स्टेटमेंट आहे पहिलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 डिस्टिंक्ट रूट्स, इट इज अ फॉल्स. हे तर कळालं. सर 6 हॅज अ 3 प्राइम फॅक्टर्स, याचं काय. पण प्राइम फॅक्टर्स पाडूया आपण आता. 6 ला प्राइम फॅक्टर्स, प्राइम हवेत. प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत, पहिला 2 आहे, दुसरा कोण आहे 3 आहे. 2 3 जार, ठीक आहे ना 6, आणि मग परत त्याच्यामध्ये 3, राईट. इथे घेतला 6, राईट. सो बेसिकली 2 आणि 3 हे दोनच आहेत. सो त्यांचं काय म्हणणं आहे, 6 हॅज अ 3 प्राइम फॅक्टर. 3 प्राइम फॅक्टर इज अ रॉंग आन्सर, राईट. म्हणजे दोघांची ट्रूथ व्हॅल्यू आता इथे काय बाळांनो, एफ और एफ. ठीक आहे ना. मग मी मध्ये हे चिन्ह वापरू का हे चिन्ह वापरू, V इज फॉर ऑर. ठीक आहे ना, डिसजंक्शन. सो याचं कसं येणार, पहिलं लेट फर्स्ट स्टेटमेंट बी पी, सेकंड स्टेटमेंट बी क्यू. पी और क्यू इज इक्वल टू टी और क्यू. याला माना एक, सॉरी इथे एफ, सॉरी एफ और एफ. ठीक आहे ना. एफ और एफ होणार बाळांनो इथे, बिकॉज की दोन्ही पण स्टेटमेंट एफ आहेत. आणि 1 और 1 म्हणजे और म्हणजे प्लस असतं, दुसरं पण प्लस प्लस प्लस. सॉरी मी बघतोय बाळांनो की तुम्ही इथे मिस्टेक्स करताय का, तुम्ही घरी बघताय आणि मला कॉपी करून लिहिताय का नोटबुक मध्ये. तुम्ही तसं करत नसाल बाळांनो, बिकॉज तुम्ही माझे स्टुडंट आहात. एफ म्हणजे 0 प्लस 0 काय येणार, 0 0 0 एफ. ओके डन. पुढे जाऊया. The Himalayas are the highest mountains, but they are part of India in the northeast. आता
हिमालय आपल्याला माहित असलं पाहिजे बाळांनो, हायेस्ट माउंटेन आहे का? येस, हिमालयाज आर द हायेस्ट माउंटेन्स. ट्रू. दुसरं, बट दे आर पार्ट ऑफ इंडिया इन, बरोबर, इन द नॉर्थ ईस्ट. नॉर्थ साइडला आहे बाळांनो, नॉर्थ ईस्ट नाही, नॉर्थ, पूर्ण नॉर्थ साइडला आहे. ठीक आहे ना. सो बेसिकली पहिलं स्टेटमेंट आहे ट्रू, दुसरं आहे फॉल्स, मध्ये कोण आहे? बट. बट म्हणजे बाळांनो कंजंक्शन, राईट. मला सांगा, कंजंक्शनला आपण मल्टीप्लाय समजतो, टी ला आपण एक समजतो, एफ ला हम आपको कुछ नहीं समजते, झिरो, राईट. मग याच्यामध्ये काय असणार बाळांनो? झिरो. झिरो म्हणजे काय? एफ. 1 into 0 एफ, राईट. आय होप तुम्हाला हा पण एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे आणि हा पण समजलेला आहे. बाळांनो एक गोष्ट जाता जाता मला एवढीच बोलायची आहे की प्लीज व्हिडिओला लाईक्स द्या आणि कमेंट द्या. बाळांनो तुम्ही आज आपण टार्गेट ठरवूया की या व्हिडिओला, म्हणजे आपल्या स्टेटमेंटच्या व्हिडिओजमध्ये या व्हिडिओला तुम्ही 10 ते 12 लाईक्स कराल. बिकॉज त्याशिवाय मी तुम्हाला बाळांनो आहे ना आपली नोट्सची PDF टेलिग्राम मध्ये देणारच नाही. मला माझ्या प्रत्येक व्हिडिओजला मोर देन 15 लाइक्स हवेत, मोर देन 15 लाइक्स, इतना तो आप दे सकते हो. नो कन्सिडरेशन, नो कॉन्ट्रॅक्ट. बाळांनो सर काय बोललं आहे? तुम्हाला त्याच्यासाठी CA फाउंडेशनचं लॉ शिकावं लागेल. ठीक आहे ना. चला तर मग भेटूया आपण आता उद्याच्या ह्याच्यामध्ये. उद्या आपण नवीन एक्सरसाइज, नवीन एक लॉजिकल कनेक्टिव्ह घेऊन येऊया आणि फटाफट सॉल्व्ह करून टाकूया. आय होप तुम्ही एन्जॉय करत असाल ह्या व्हिडिओज. मी तर करतोय, तुम्ही पण करत असाल. ठीक आहे, चला नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू. बाय बाय. ओहो ओहो, बाय 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 बाय. ठीक आहे, सिस्टीमच बंद होत नव्हती.